या गणितामध्ये सांगितलेलं आहे की एक वस्तू 920 रुपयाला विकल्यास 15% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? जसे नफ्या तोट्यावरचे अशा प्रकारचे गणितं जेव्हा येतात त्यावेळेस ते सोडवण्यासाठी एक छोटासा चार्ट बनवून घ्यायचा, ज्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. खरेदी किंमत, त्याला खकी म्हणतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्री किंमत, तिला विकी म्हणतात. जसं या गणितामध्ये जर बघितलं तर नफा दिलेला आहे, म्हणून इथं वरच्या बाजूला लिहून घ्यायचं नफा 15%. आणि जर सपोज एखादी वस्तू विकल्यामुळे 15% नफा होत असेल, तर ती वस्तू सपोज 100 रुपयाला जर खरेदी केली असेल तर तिची विक्री किंमत 115 असते, तेव्हा 15% नफा होतो. आणि आपल्याला गणितामध्ये विचारलेलं आहे की ती वस्तू 920 रुपयाला विकली, म्हणजे तिची विक्री किंमत 920 आहे, तर खरेदी किंमत किती? तर प्रश्न. ज्यावेळेस अशा चार गोष्टी टेबलमध्ये येतील त्या सोडवण्यासाठी प्रश्नचिन्ह बरोबर या दोन्हींचा गुणाकार भागिले ही संख्या, किंवा तिरकस गुणाकार केला तरी चालतो. 115 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 100 गुणिले 920. आता प्रश्नचिन्ह बरोबर 100 गुणिले 920 पूर्ण याला छेद भागिले 115. 5ने जर भाग दिला तर 5 दुणे 10, 1 11, 5 त्रिक 15, 5 1 5 आणि 4 20, 5 8 40 आणि 2 5 चोक 20, 23 1 23, 23 8 184. प्रश्नचिन्ह बरोबर 100 गुणिले 8 म्हणजे 800. म्हणून खरेदी किंमत त्या वस्तूची आहे 800 रुपये.